मला इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या भगिनी, हा कार्यक्रम पाहिला इथं उपस्थित असलेल्या माझ्या बंधूंनो आणि माध्यमातील इथं उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं, परळी विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं मी दादांचं, तटकरे साहेबांचं या बीड नगरीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। दादा, आज आपण राखी बांधायला आलात आमच्या सर्व भगिनींनी। आज आपल्या हातात राखी बांधली आहे, नावातच दादा आणि सर्व भगिनी राखी बांधतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्यामुळं या देशातला ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 43,000 कोटी रुपये फक्त भगिनींसाठी आपण 1,500 रुपये महिन्याला ठेवले। त्याबद्दल महाराष्ट्रातल्या आणि बीड जिल्ह्यातल्या तमाम भगिनींकडून आपले म्हणजेच आमच्या दादांचे मनापासून आभार। दादा, हे भाग्य बीड जिल्ह्याचं की लोकसंख्येच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात बीड जिल्हा लाडकी बहीण योजनेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे। आज जवळजवळ 5,71,000 आमच्या भगिनींचे अर्ज प्राप्त झाले, सर्वच्या सर्व अर्ज मंजूर झाले आणि पहिल्या 2 महिन्याचे हप्ते म्हणजे पहिला हप्ता 3,47,973 भगिनींना या ठिकाणी मिळाला आणि जवळजवळ 104 कोटी रुपये आज आमच्या या 3,47,000 भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपयाप्रमाणे जमा झाले। बरोबर आहे का नाही? आपल्यापैकी जमा झालेल्याने हात वर करा बरं। आणखीन जमा व्हायला चालूच आहे। माध्यमांनी कॅमेरे तिकडे पण फिरवले तर आम्हाला थोडीशी मदत होईल। म्हणजे विरोधक जे काय बोलायला लागलेत ते बोलणं कमीत कमी आपलं हे चित्रीकरण पाहिल्यावर तरी बंद होईल। दादा, आपण आमच्या भगिनींसाठी तिजोरीतले 43,000 कोटी रुपये दिले, शेतकरी भावांसाठी 6,000 कोटी रुपये दिले, तेही 4 महिन्याला 2,000 प्रमाणे आणि कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 म्हणजे 11,000 कोटी आपण शेतकऱ्यांना दिले। आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांसाठी काय केलं असेल दादा, तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं लाईट बिल द्यायचं नाही, अशी अभूतपूर्व योजना या महाराष्ट्रात आपण आणली। कंसामध्ये 7.5 HP मध्येच 7.5 HP पर्यंतच बरं का, नाही तर पुन्हा आणखीन कुठं शब्दात पकडायला काही सांगता येत नाही। म्हणून आजच्या या कार्यक्रमाला एक आगळं वेगळं महत्व आहे। दादा, मला माहिती आहे की आपणच या ठिकाणी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यात भैयासाहेब प्रमुख कारण होते उमेदवारी देण्याचं। घड्याळावरची उमेदवारी भैयासाहेबाच्या म्हणण्यावर बीडची दिली। थोडेफार आम्ही कारणीभूत होतो त्यांना विजय करण्यामध्ये, ते तुमच्या सोबत राहिले नाहीत। पण दादा, मी आज आपल्याला शब्द देतो, या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
आज 4 आहेत. घड्याळीचे 4ला 4 आमदार असतील. आणि महायुतीचे 6ला 6 आमदार असतील. भैयासाहेब लागले विचार करायला. काळजी करू नका भैयासाहेब, आपला विशेष विचार केला जाईल. हा बीड जिल्हा आम्ही लोकसभेची निवडणूक महायुती म्हणून लढलो. कशा प्रकारे निवडणूक झाली या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे. ज्या जात पात धर्मासाठी ही निवडणूक झाली त्याचं मुख्य कंपनच बीड होतं. पण तरी सुद्धा आम्ही फक्त 6,000 मताधिक्यानं तुपेसाहेब महायुतीचा उमेदवार या ठिकाणी हरला. आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत दादा महायुतीचे 6ला 6 आमदार आणि यातले घड्याळाचे 4ला 4 आमदार हे तुमच्या पाठीमाग उभं करण्या माझ्या सहित बर का. मला उमेदवारी दिली तर माझ्या सहित घड्याळीचे 4 महायुतीचे 2 असे 6ला 6 आमदार आपल्या पाठीमाग खंबीरपणानं उभे राहतील हे निश्चित ग्वाही या निमित्तानं देतो. आणि आज आमच्या भगिनींना हात जोडून विनंती करतो की ज्या दादांनी खऱ्या अर्थानं आज भगिनींचा विचार केला, राज्यातल्या तिजोरीतले 43,000 कोटी रुपये दादांनी तुमच्यासाठी दिले. आज त्या दादांच्या पाठीमाग तुम्ही सुद्धा आशीर्वाद उभं करण्याची गरज आहे. आपण जाग्यावर उठून टाळ्यांच्या गजरात दादांचं या ठिकाणी आशीर्वाद रूपी स्वागत करावं हीच कळकळीची विनंती करतो. अजी दादा तुम आगे बढ़ो, अजी दादा तुम आगे बढ़ो, अजी दादा तुम आगे बढ़ो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल